have seen the relation between lowering of vapor pressure delta P is equal to P1 naught minus P1. This is the equation number 1. Raworth's law for the solution of non-volatile solute. Raworth's law आपण नॉन व्होलाटाइल सोल्यूट साठी आणि आपण त्याच्यामधून एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं आहे. ते कोणतं? डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट इनटू x2 and this equation becomes, हेच इक्वेशन आपण कशा पद्धतीने लिहू शकतोय? डेल्टा P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू x2. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन, we can write this equation in this way also. Then next term is relative lowering of vapor pressure. Relative lowering of vapor pressure. हो गया पहिला. डेल्टा P is equal to P1 नॉट मायनस P1. हे इक्वेशन आपण काय म्हणून फाइंड आउट केलेलं आहे किंवा हे इक्वेशन म्हणजे काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर साठी आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हंट अपॉन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे आपण ह्याच इक्वेशनला काय करायचं आहे? प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जे आहे ते आपण P1 नॉट ने डिनोट करतो, ते डिवाइड करायचं आहे. ते म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असणार आहे. दिस इज इक्वल टू x2 असे आपण लिहू शकतो. दिस इज द इक्वेशन नंबर 3. म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे जे आपण काढलेलं आहे, इट इज द रेशो ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज कॉल्ड एज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. देन नेक्स्ट टर्म आपण काय बघायचे पहा? रिलेशन बिटवीन मोलर मास ऑफ सोल्यूट, and lowering of vapor pressure. आता मोलर मास आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं इथे काय रिलेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. इथे एक इक्वेशन मिळालेलं आहे, ते आपण पहिल्यांदा राईट डाऊन करून घेऊया. डेल्टा P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू x2. ठीक आहे. x2 मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आणि आपण मोल फ्रॅक्शन करताना आपल्याला कशाची गरज असते? N1 and N2, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण N2 न डिनोट करतो. ठीक आहे. आता इथे लिहिते मी N1 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ solvent. N2 means number of moles of solute. 1 हा सबस्क्रिप्ट ज्यावेळी लावला जातो तो सॉल्व्हंटशी निगडित असणार आहे. 2 हा सबस्क्रिप्ट लावला जातो त्यावेळी तो सोल्यूटशी निगडित असेल. म्हणजे n नंबर ऑफ मोल्स असणार आहेत. 1 असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, 2 असेल तर N2 असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असणार आहे. W1 असेल मास ऑफ सॉल्व्हंट, W2 असेल मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. देन M1 असेल M1 मोलर मास ऑफ सॉल्व्हंट, M2 असेल मोलर मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. आता x2 आपल्याला काढायचं आहे. x2 कशा पद्धतीने काढतोय आपण? x2 इज इक्वल टू, कारण इथे हे इक्वेशन दिलेलं आहे त्यामध्ये x2 चे व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे. x2 इज इक्वल टू आपण नंबर ऑफ, इथं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करतोय. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. x2 मीन्स काय असणार आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युला आपल्याकडे आहे N2 अपॉन
N1 plus N2 number of moles of solute divided by total number of moles of solution. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. अशा पद्धतीने x2 आपण कॅल्क्युलेट करतो आणि ही x2 ची व्हॅल्यू आपण काय करायची इथं पुट करायची. ठीक आहे, आपण x2 ची व्हॅल्यू तिथं पुट करूया. त्याच्या अगोदर एक सोल्युशन प्रिपेअर केलेलं आहे असं अज्युम करूया. म्हणजे आपण W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट dissolved in W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट कन्सिडर करायचं. म्हणजे आपण काय केलेलं आहे, W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट स्पेसिफिक अमाऊंटचं सोल्यूट स्पेसिफिक अमाऊंटच्या सॉल्वंट मध्ये डिझॉल्व केलेलं आहे आणि सोल्युशन प्रिपेअर केलेलं आहे. आता सोल्युशन प्रिपेअर केल्यानंतर आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. नंबर ऑफ मोल्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय आहे W1 अपॉन M1 and N2 कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट W2 अपॉन M2. म्हणजे हे लास्ट इयर मध्ये झालेलं आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे हे लास्ट इयर मध्ये बघितलेलं आहे. N1 number of moles of solvent is equal to W1 upon M1. W1 means mass of solvent upon molar mass of solvent. N2 number of moles of solute is equal to mass of solute upon molar mass of solute. ठीक आहे, N1 N2 अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मग मोल फ्रॅक्शन मध्ये ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पुट करून आपण मोल फ्रॅक्शन सुद्धा अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. पण इथं काय केलेलं आहे, डायल्यूट सोल्युशन घेतलेलं आहे. फॉर डायल्यूट सोल्युशन N1 इज ग्रेटर दॅन N2. म्हणजे N2 ची व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज व्हेरी लेस. सो दिस व्हॅल्यू बिकम्स N1 N2 काय अज्युम करायचं आहे इज इक्वल टू N1 हे अज्युम करायचं आहे. म्हणजेच आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतोय N2 अपॉन N1 प्लस N2. इथं फॉर्म्युला आहेच आपल्याकडे, इथं फॉर्म्युला आहे x2 कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. पण डायल्यूट सोल्युशन घेतलेला आहे त्यामुळं ही टर्म जी आहे टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन जी आहे ती काय होते इथं N1 होते. आलं लक्षात तुमच्या. ठीक आहे, N1 म्हणजे हा फॉर्म्युला काय होणार N2 अपॉन N1 असा होणार आहे. मग ह्या व्हॅल्यू ज्या आहेत N2 N1 च्या आपण काय करायचे ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 4 असं नाव देऊया. पुट द व्हॅल्यूज ऑफ N1 and N2 in इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण काय करायचे N1 आणि N2 चे. फॉर डायल्यूट सोल्युशन the value of N1 plus N2 becomes N1. Then the equation becomes the above equation becomes N2 upon N1. Then P1 delta P upon P1 naught is equal to N2 upon N1. Put the value. आता ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज कोणत्या पुट करायच्या आहेत N2 आणि N1 च्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत इन इक्वेशन नंबर 4. पुट the values of N1 and N2 in equation number 4. आता हे इक्वेशन नंबर 4 अज्युम केलेलं आहे, हे लिहिलं नाही तरी चालू शकतं. हे इक्वेशन नंबर 4 आहे. ठीक आहे, किंवा आपण काय करूया ह्याला इक्वेशन नंबर 4 असं नाव देऊया. ह्या इक्वेशन नंबर 4 मध्ये व्हॅल्यू N1 च्या आणि N2 च्या पुट करायच्या आहेत. ठीक आहे, डेल्टा P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू N2 ची व्हॅल्यू तिथे आहे W2 अपॉन M2 डिवाइडेड बाय N1 ची व्हॅल्यू आहे
W1 upon M1. The equation becomes W2 upon M2. हे काय होणार? M2 upon W1. हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतोय? हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. डेल्टा पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू काय मिळालं? W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. हेच इक्वेशन अशा पद्धतीने लिहू शकतोय आपण. P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट and this is our final equation. ठीक आहे. आता ह्या इक्वेशन वरून आपल्याला न्यूमरिकल्स सॉल्व करायचे आहेत. दिस इज आवर फायनल इक्वेशन. न्यूमरिकल्स बरेचसेच आहेत. तुम्ही जर हे जे आता सांगितलेले पॉइंट्स किंवा डेरिव्हेशन्स जी काय आहेत ती समजून घेतली तर तुम्हाला न्यूमरिकल ही लक्षात येणार आहेत. अदरवाईज तुम्हाला न्यूमरिकल्स काही समजणार नाही. त्यामुळे लिसन केअरफुली, वॉच द व्हिडिओज रिपीटेडली.